वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरं एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धादेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की ग्राम दैवत भगवान की श्री संत सदाशिवप्पा महाराज की श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सब शिवाचार्य गुरु महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। सब साधु संत महाराज की जय। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। वीर वैरागिनी अक्का महादेवी माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। बजरंग बली हनुमान की सब संतन की हर हर
धर्माचा विजय असो धर्मानेच विश्वाला शांती मिळो गौ माता की जय सरस्वती माता की जय अपने अपने माता पिता की नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिनीय महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय परल्यं वैजनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 वाराणस्यातु विश्वेशं
त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय वाराणस्यात् विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात् पठेन्नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय ॐ नमः शिवाय जय भोले नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय नमः दोन हात वरती करून प्रेमाने जय भोले नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः मला वाटतंय आज बोंडगे परिवारांनी थोडंसं तूप टाकायचं कमतरता केली का? बोंडगे परिवारांनी सुद्धा एकदम सुंदर भोजन बनवलेलं आहे की नाही? काय काय होतं भाजीमध्ये? उत्कृष्ट भाजी, वा आहे की नाही? आणि मिठाईमध्ये काय होतं? बालुशाही. म्हणजे रोज एक आपल्याकडे स्वीट त्या ठिकाणी येऊ लागलेलं आहे. बालुशाही खाल्ल्यानंतर आवाज मोठा व्हायला पाहिजे का लहान? खाल्ल्यानंतर आवाजच बसला म्हणले. तरी सुद्धा त्या भगवंताचं नाम घेत असताना प्रेमळ अंतकरणाने मोठ्या आवाजामध्ये, उद्या तुम्हाला म्हणणार नाहीत महाराज टाळ्या वाजवा, उद्या तुम्हाला म्हणणार नाहीत नाव घ्या. आज आपल्याला पावसाची गरज आहे आणि म्हणून कैलासामध्ये भगवान शिव परमात्म्याला आवाज पोचण्यासाठी आपलं नाम या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून प्रेमाने दोन हात वरती करून एक टाळी जय हो नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिव शिव भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः भोलेनाथ मेरे भोलेनाथ भोलेनाथ मेरे भोलेनाथ भोलेनाथ मेरे भोलेनाथ। नमः पार्वती पतये शिव हर 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 हर। अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवादिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य गुरुमाऊली हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर जन्मदाते आई वडील
या दोन्हीही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून लोहारा नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव श्री संत सदाशिवाप्पा महाराज यासह सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यासह सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून संत शिरोमणी मन्मथ माऊलीसह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यासह सर्व राजे महाराजे यांना वंदन करून आजच्या 7व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या 7व्या दिवसीय मंगलमय शिवमहापुराण कथेला सुरुवात करत असताना चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथराज परमरहस्य पारायण, संगीतमय शिवमहापुराण कथा, 12 ज्योतिर्लिंग अवतार अष्टावरण शिवमहापुराण कथा या नामयज्ञ सोहळ्याचं वर्ष 9, दिवस 7वा। अगदी प्रेमळ अंतकरणाने उत्साही वातावरणामध्ये, भक्तिमय वातावरणामध्ये सुख ब्रह्मानंदी होय गगनी आनंद न मावय, अगदी गगनामध्ये आनंद मावत नाही एवढा आनंद घेऊन या 9व्या वर्षीचा नामयज्ञ सोहळा अक्का महादेवी महिला भजनी मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी उभा राहिला आणि या 9व्या वर्षामध्ये का होईना आपल्या अण्णांच्या मार्गदर्शनाखाली शिवभक्तपरायण नागप्पा माधवराव वकील अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समाज बांधवांनी या सप्ताहामध्ये सहभाग घेऊन या सप्ताहाला अगदी आगळं आणि वेगळं रूप देऊन अगदी सुंदर या ठिकाणी नियोजन केलेले या सर्वच सप्ताह कमिटीचे संयोजन समिती, ग्रामस्थ मंडळी वेळोवेळी या नामयज्ञ सोहळ्यामध्ये आपल्या प्रपंचातून वेळ काढून या परमार्थाला वेळ देत असलेले गुरुभक्त शिवभक्त परायण शिवशंकर अण्णा चन्नबसप्पा जट्टे, शिवभक्त परायण दत्तात्रय बाबूराव बिराजदार, शिवभक्त परायण राजू जट्टे यासह माहेश्वर मूर्ती शिवभक्त परायण बिटू स्वामी महाराज, बलू स्वामी महाराज, दयानंद स्वामी महाराज, राजू स्वामी महाराज, रामेश्वर स्वामी महाराज यासह सर्व माहेश्वर मंडळी कथा श्रवण करण्यासाठी व या धर्मकार्यामध्ये सहभाग घेऊन अगदी अण्णांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी कार्य करत असलेले शिवभक्त परायण आपले माणिक शेट्टी आप्पा यांनाही मी या ठिकाणी पहिल्यांदा पाहिलं की नामयज्ञ सोहळ्यामध्ये त्यांनीही अगदी तनमनधनाने या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे। कथाश्रवणासाठी उपस्थित पालखी गुरुजी आहेत, उपस्थित सर्व बाहेरगावून आलेले गुणीजन, मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक या नामयज्ञ सोहळ्यामध्ये आजच्या 7व्या दिवसीय पर्व काळामध्ये या 7व्या दिवसाचे संध्याकाळचे कीर्तनकार शिवभक्त परायण सौभाग्यवती महादेवी स्वामी महाराज अक्कलकोट यांच्या
कीर्तनाचं या ठिकाणी संयोजन पत्करलेले शिवभक्त परायण विकासजी होंडराव अंबिका मेडिकल लोहारा आजच्या 7व्या दिवसाच्या पर्व काळामध्ये महाप्रसादाची सेवा या ठिकाणी दिलेले, अन्नदानाची सेवा दिलेले शिवभक्त परायण कैलासवासी लक्ष्मण चंद्रय्या बोडगे यांच्या स्मरणार्थ शिवभक्त परायण चेतनदादा बोडगे, प्रकाशदादा बोडगे, सर्व बोडगे परिवार नामयज्ञ सोहळ्यामध्ये पाणी सौजन्य देत असलेले शिवभक्त परायण गुरुनाथ बंगले शिवम ॲक्वा लोहारा, पत्रिका छपाई सौजन्य देणारे शिवभक्त परायण कैलासवासी विश्वनाथप्पा जट्टे यांच्या स्मरणार्थ शिवभक्त परायण वैजीनाथ जट्टे नामयज्ञ सोहळ्यामध्ये करत असलेल्या धर्मकार्याला 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देत असलेली सद्भक्त मंडळी, या मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून ते अंथरणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून ते स्वच्छता देणारी सद्भक्त मंडळी, विण्याची सेवा देणारी सद्भक्त मंडळी, पहाटेच्या शिवपाटापासून ते संध्याकाळच्या कीर्तनाच्या आरतीपर्यंत सेवा देणारी सर्व महिला पुरुष भजनी मंडळी, मिळेल ती सेवा काया वाचा मनाने न सांगता या धर्माच्या कार्याला करत असलेले पडद्याच्या मागील सर्व सद्भक्त मंडळी, आणि आता कथा झाल्यानंतर एक टाळ आरतीचं कीर्तन असतं, त्या टाळ आरतीच्या कीर्तनासाठी साकोळी येथून शिवभक्त परायण गुरुभक्त परमशिष्य संगमेश्वर पाटील महाराज साकुळकर हे आजच्या टाळ आरतीचे कीर्तनकार आहेत. नियमाचं कीर्तन असतं, टाळ आरतीचं कीर्तन होऊनच आपला विणा खाली ठेवला जातो. अशा या टाळ आरतीचं कीर्तनसुद्धा कथेच्या सांगता झाल्यानंतर अगदी 1 तासाचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होणार आहे. असे पाटील परिवार, त्यांच्यासोबत आलेली सर्व गायक मंडळी, सद्भक्त मंडळी, यासह स्वयंपाक बनवणाऱ्या मायमावल्या, स्वयंपाक वाढणारे, पत्रवाळी उचलण्यापासून सर्व सेवा देणारे सद्भक्त मंडळी, संगीतमय शिवकथेसाठी संगीत साथ करत असलेले गेल्या 6 दिवसापासून आपणा सर्वांना आपल्या गायनाच्या वादनातून माध्यमातून मंत्रमुग्ध करत असलेले स्वरशिवाणी संगीत संच कलाकार मंडळींचे गायनाचार्य सिंथवादक शिवभक्त परायण सूरमणी दत्तात्रय कोल्हाप्पा सिंगेकर, सूरमणी पुरस्कार प्राप्त शिवभक्त परायण शिवकीर्तनकार शिवलिंग जळकोटे महाराज साकोळकर, भजन सम्राट शिवभक्त परायण सूरमणी बालाजी भुरे पाटील महाराज नांदेडकर, शिवभक्त परायण पंडित महाराज किलचकर, आत्मलिंग महाराजांचे या ठिकाणी भाचेसुद्धा गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी येऊन टाळाची सेवा असो, तबल्याची सेवा असो ती सेवा देत आहेत. असे सर्वच संगीत संच कलाकार मंडळी, चालत असलेली शिवकथा आपल्याला पुन्हा ऐकण्यासाठी कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही कथा शूटिंग करून कुमार सागर महाराजांचे 2 यूट्यूब चॅनल भक्तिधारा व आई म्युझिक या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करत असलेले परमशिष्य शिवभक्त परायण दत्तात्रय बेळे महाराज किलचकर यासह या 7 दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये 12 ज्योतिर्लिंग अवतार शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी ज्यांनी संकल्पपूर्ती 12 ज्योतिर्लिंग अवतार कथा ऐकण्याचा संकल्प केला, तो संकल्प त्या ठिकाणी पूर्णत्वाला गेला. आणि ज्यांनी या 12 ज्योतिर्लिंग अवतार व अष्टावरण शिवमहापुराण कथेचं या ठिकाणी आयोजन नियोजन केलं, गुरुचरणी संपूर्ण दक्षिणा या ठिकाणी समर्पित केलेले शिवभक्त परायण सौ चंद्रलेखा श्री राजू बसय्या स्वामी महाराज परिवार यासह आजच्या 7व्या दिवसीय शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण
माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांना व आत्तापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्वच भाविक सद्भक्तांना माझा भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देव, सुख शांती समाधान त्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त करून देव, अशी मंगल प्रार्थना करून आजच्या 7व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. बघता बघता 6 दिवस संपून गेले. आजचा 7वा दिवस संपन्न झाला. माणिक शेट्टे काकूंनी मला एक प्रश्न केला होता. दरवर्षी थोडं तरी टेन्शन आम्हाला राहतच होतं शेवटच्या दिवसाचं. वैशाली स्वामी असतील आहे की नाही, बोराळे काकू असतील, सगळ्यांनी हे जे आहेत ना, हे सगळे या सगळ्या महिला म्हणजे माझ्या आई समान आहेत. ज्यांनी मी जेव्हा 14 आणि 15 वर्षाचा होतो तेव्हापासून आता हे 9वं वर्ष आहे, म्हणजे रनिंग वय 24 आहे. या 24 वयापर्यंत अगदी जो गेलेला काळ आहे 9 वर्षाचा, जेव्हा मला कथेचं ज्ञान नव्हतं, जेव्हा परिपूर्ण कीर्तनाचं ज्ञान नव्हतं, फक्त गायन आणि तबला एवढंच ज्ञान होतं, पण कथा तर शिकायची होती. मग कथा या पाठ करत गेल्या. पहिल्या वर्षी मी आज आठवून त्या ठिकाणी सांगावं वाटतं, पहिल्या वर्षी याच माझ्या माय माऊल्यांनी गोड अंतकरणाने त्या 9 जणी आणि मी एकटा आहे की नाही, त्या 9 जणी आणि मी एकटा आणि त्याच्यासोबत एखादे कोणी आलं, त्यांची मैत्रीण असो, असं एक मिळून एक 15 महिला आणि मी, असं 16 एवढे जण मिळून या ठिकाणी कथेला बसायचो. आणि तेव्हा मला कथेचं ज्ञान नव्हतं. सुरुवात होती पुस्तकामध्ये बघायचं आणि सांगायला सुरुवात करायचं. तरीसुद्धा या लेकराची कथा गोड अंतकरणाने ऐकून घ्यावं आणि या लेकराला आईची माया देऊन अगदी 9 वर्षाच्या पर्वकाळामध्ये याच लोहाऱ्यातून घडलेला एक मुलगा म्हणून, आईचा मुलगा म्हणून आज त्याचं खऱ्या अर्थानं सोनं झालं. आणि गेल्या 30 जुलै 2024 रोजी 30 जुलै 2024 रोजी केलेल्या 2024मध्ये तुम्हाला ऐकायला सुद्धा आश्चर्यचकित वाटेल. या 2024मध्ये जानेवारी महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत कोल्हे आप्पाही सोबत होते, आत्मलिंग महाराज सोबत होते, बालाजी महाराज सोबत होते. या जानेवारी महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत 45 शिवकथा पूर्ण करणारा एकमेव शिवकथाकार म्हणून या ठिकाणी कुमार सागर महाराजांचा गौरव करण्यात आलेला आहे. ही काय लपवून छपवून ठेवण्याची गोष्ट नाही. तुम्ही पत्रिका पाहू शकता, यूट्यूबवर पडलेल्या कथा ऐकू शकता. आणि शिवसंप्रदायाचं एक भूषण म्हणून 45 शिवकथा 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण करणारा कथाकार, एकमेव कथाकार आपल्या लोहाऱ्यातून घडला. म्हणून 30 जुलै 2024 रोजी औसा हिरेमठ संस्थानमध्ये माझे गुरु डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली कृपा आशीर्वादाने श्री 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 1008 सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैनी पीठ यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी आम्हाला याच माय माऊल्यांनी दिलेल्या साथीमुळं, याच माय माऊलींनी दिलेल्या प्रेमामुळं, याच माय माऊलीनं घडलेल्या लेकराला आंतरराष्ट्रीय शिवकथाकार म्हणून त्या ठिकाणी पुरस्कार प्राप्त झाला. ही कृपा जर कोणाची असेल तर त्या ठिकाणी आईवडील तर आहेतच, पण लेकराला गोड अंतकरणाने बोबडी ही कथा ऐकून, चुकलं हुकलं मान्य करून कथा ऐकून ज्यांनी मार्गाला लावलं अशा अक्का महादेवी महिला भजनी मंडळांना हे सगळं श्रेय त्यांच्या चरणावरच त्या ठिकाणी समर्पित आहे बरं का. याला सांगायला काही मागे पुढे बघायची गरज नाही. आता राहिला विषय कीर्तनाचा. शिवमहापुराण कथा ही करायचीच होती, त्याच्यासोबत कीर्तनही करायचं होतं. पण या कीर्तनाचं ज्ञान कुठून घ्यावं, कशा पद्धतीनं घ्यावं. गुरुमाऊलीचा तर आशीर्वाद पाठीमागे होताच, पण आपल्याच गावामध्ये ज्यांना 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण
याचा अभ्यास आहे. स्तुती करायला मागे पुढे बघायची गरज नाही. चांगल्या माणसाची आणि ज्यांनी चांगलं कार्य करतात, धर्माचं कार्य करतात, त्यांचं कौतुक करायला मागे पुढे करायची गरज नाही. असेच ज्यांना आपण मार्गदर्शक म्हणून ओळखतो. तुम्हाला वाटत असेल अण्णाची ओळख माझी आत्ता या 2 वर्षापासून सदाशिव अप्पा मठामध्ये सप्ताह झाल्यापासून असेल असं वाटत असेल, पण नाही. मी लहान असतानाच या 14-15 वर्षामध्ये असताना इकडे कथेला अक्का महादेवी महिला भजनी मंडळ आणि कीर्तनाला उभा करण्यासाठी माझं त्या ठिकाणी लोहाऱ्यामध्ये पहिलं कीर्तन शिवभक्त परायण नागप्पा माधवराव वकील अण्णांनी मला उपदेश करून मार्गदर्शन करून फेटासुद्धा बांधायला येत नव्हता. फेटा बांधायला शिकवून अण्णांनी पहिलं शिवकीर्तन माझं सदाशिव अप्पा हिरेमठ संस्थानमध्ये ठेवलं आणि या लेकराला कीर्तनाच्या गादीवर योग्य बनवलं. अण्णासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, आहे की नाही? हे विसरायला नको. ज्यांनी मोठं केलं, ज्यांनी आपल्याला घडवलं त्याला विसरायला नको. कारण काही कीर्तनकार म्हणत असतात बघा, मागचं सपाट पुढचं पाठ. कितीही जरी मी मुख्यमंत्री पदावर जाऊ द्या, तिकडच्या नाही, संप्रदायातल्या. संप्रदायातलं हे आंतरराष्ट्रीय शिवकथाकार म्हणजे मुख्यमंत्री पद आहे. हे काही साधं पद नाही. मुख्यमंत्र्याचं पद किती वर्षाचं? 5 वर्षाचं. आमचं पद किती वर्षाचं? कायमस्वरूपी. एकदा बॉन्डवर सही झाली गुरुमाऊलीची, एकदा बॉन्डवर सही झाली शिवाची, की त्याला कुणीच रजा घेऊ शकत नाही, त्याला कुणीच पदावरून काढू शकत नाही. असं हे पद आहे. अहो, ज्या उज्जैन जगद्गुरूंनी आशीर्वचनाच्या माध्यमातून सांगितलं, कुणाला माहिती नसेल, उज्जैनी जगद्गुरू हे IAS पदावर त्या ठिकाणी विराजमान झाले होते. IAS म्हणजे कलेक्टर, जिल्ह्याचा बॉस. पण त्यांनी कलेक्टर पद सोडलं आणि या धर्माच्या कार्यासाठी त्यांनी त्या पंचपीठावरती विराजमान झाले. म्हणजे त्यांनी ओळखलं हे पद किती दिवसाचं आहे? 4 दिवसाचं आहे म्हणले. याच्याने धर्माचं कार्य होऊ शकत नाही. म्हणून उज्जैनी जगद्गुरूंनी त्या ठिकाणी स्वतः कलेक्टरचं पद सोडून संन्यास अवस्था प्राप्त करून घेऊन आपल्याला उज्जैनी पीठाच्या माध्यमातून असे महान जगद्गुरू लाभले. त्यांचा अभ्यास हा अगणित आहे. अगदी एक शब्द म्हणजे साक्षात शिवाच्या मुखातून आलेला सोनेरूपी शब्द आहे. जसं सोनं मोलाचं वाटतं ना, तसंच गुरूंचा शब्दसुद्धा मोलाचा आहे. आणि माणिक शेट्टी आप्पा काकूनी या ठिकाणी जे आनंद व्यक्त केला तो आनंद असा आहे, दरवर्षी जे टेन्शन राहायचं शेवटच्या दिवसाचं, ते टेन्शन यावर्षी काहीच राहिलं नाही. म्हणून पावसाला सुद्धा आनंद झाला. झाला की नाही आनंद? मला माहिती नाही अण्णा कोणासाठी काय आहेत हे मला माहिती नाही, पण ज्या वेळेस मी अण्णाला फोन करावा, अण्णांनी माझ्या शब्दाला होकारच दिलेला आहे. हे त्रिवार सत्य आहे. मी अण्णाला फोन केला, अक्का महादेवी महिला मंडळांचं म्हणणं आहे यावर्षी सर्व पुरुषांनी सहभाग घ्यावा, अन्नदान व्हावं, कीर्तनाचं नियोजन व्हावं. मग काय करायला पाहिजे? अण्णा एक मीटिंग घेऊया, त्यामध्ये सगळ्या समाजवादांना बोलूया आणि तयारी करू द्या. ठीक आहे म्हणले. तारीख ठरली, लगेच मीटिंग घेतली, सगळ्या समाजाने ती मान्य केली आणि हा वैभव संपन्न या ठिकाणी नामयज्ञ सोहळा सुरू झाला. आता याच समाज बांधवांना व अण्णांना त्यांच्या चरणावर एक विनंती ठेवून या ठिकाणी महिला मंडळीच्या वतीनं इथून पुढेही अगणित सदाशिव अप्पा मठामध्ये 1 सप्ताह आणि बसवेश्वर मठामध्ये 2 सप्ते अगदी भव्य अशा वातावरणामध्ये या तालुक्यामध्ये या 2 सप्त्याची कीर्ती गाजावी अशा पद्धतीनं सर्व समाज बांधवांनी सदाशिव अप्पा मठामध्ये सुद्धा आणि या बसवेश्वर मठामध्ये सुद्धा इथून पुढं काया वाचा मनाने तन मन धनाने कोण्या एकट्याचा सप्ताह नाही असं न म्हणता सहाय्य होऊ एकमेका भजू कैलास नायका. तुमचं आमचे मतभेद बाजूला ठेवा. धर्माच्या कार्यामध्ये जो पुढाकार घेतो आहे त्याला सगळ्यांनी सहकार्य करा. आणि म्हणूनच या ठिकाणी आज 7व्या दिवसाच्या पर्व काळामध्ये सर्व समाज बांधवांनी एक शपथ घेऊया. ज्या ज्यावेळी धर्माचं कार्य होईल त्यावेळी आपले मतभेद जे काही आपल्यामध्ये
विनाकारण मतभेद निर्माण झालेले आहेत ते मतभेद दूर ठेवून धर्माच्या कार्याला, समाजाच्या कार्याला एकत्र येऊन अण्णांच्या मार्गदर्शनाखाली असंच पुढेही अगणित सुख ब्रह्मानंदी होय, डबल गगनी आनंद न माय, डबल गगनी आनंद न माय असा नाम यज्ञ सोहळा व्हावा यासाठी सर्व समाज बांधवांनी पुढाकार घ्यावा. यासाठी महिला मंडळांनी जोरात टाळ्या वाजवून आपल्या पुरुष मंडळीचं स्वागत करूया, आहे की नाही. किती आगळं वेगळं रूप आलं हो, किती सुंदर रूप आलं बघा. कसलंच टेन्शन नाही. अण्णा मला सुद्धा दरवर्षी टेन्शन राहायचं रोज, आहे की नाही. आज काय नियोजन करायचं आहे, आज किती देणगी दमली, उद्या काय करायचं आहे, परवा काय करायचं आहे. पण मला शांत झोप लागली या 7 दिवसात. निवांत सकाळी आपली आनंदाने येऊन इष्टलिंग पूजा करायची, नंतर शिवकथेला यायचं, नंतर कीर्तनामध्ये यायचं. म्हणजे प्रत्येकाने अगदी काया वाच्या मनाने ज्याचं काम त्यांनी वाटून घेऊन सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. अण्णा तर प्रत्येक वेळोवेळी स्वयंपाकाकडे जाणं, नियोजन करणं, तिकडचं बघणं, सोबत शिवशंकर अण्णाही, सोबत बिटूस्वामीही, बिटूस्वामीसोबत आपले बंडू वैराकर सुद्धा आहेत. वय त्यांचं किती जास्त झालेलं आहे बघा, तरीसुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी या सगळ्यांचा मान ठेवून या ठिकाणी कार्य केलं. अशाच पद्धतीनं पुढेही कार्य व्हावं अशी मंगल प्रार्थना करून आज आपण या 12 ज्योतिर्लिंगाच्या 7व्या दिवशी पर्व काळामध्ये 12वं ज्योतिर्लिंग श्रवण करून राहिलेले 2 पीठाबद्दल माहिती घेऊन अष्टावरणातील एक प्रसाद राहिलेला आहे, तो प्रसाद आपण उद्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून ऐकूया. आज 2 जगद्गुरू आणि 1 ज्योतिर्लिंग ऐकून आपण आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा शिवशरणार्थ घ्यावा म्हणून या ठिकाणी आपण कथेची सांगता करणार आहोत. अगदी हसतमुख चेहऱ्याने तुम्ही या ठिकाणी 6 दिवस कथा श्रवण केलात. आज कथेची सांगता आहे. उद्या तुम्हाला बरोबर 3-3:30 वाजले की कथेची आठवण येईल. महाराज म्हणत होते टाळ्या वाजवा, महाराज म्हणत होते शिवशिवा म्हणा, आहे की नाही. तुम्हालाही दुःख होईल, आम्हालाही दुःख होईल, पण आम्हाला दुःख कमी होईल. का होईल? आम्हाला लगेच इथली कथा झाली की उद्या बीड जिल्ह्यामध्ये कथा आहे, आम्ही तिकडं शिव म्हणत त्या शिवणी फिरणार आहोत, आहे की नाही. तेव्हा दुःख तर वाटणार आहे, आठवण तर येणार आहे, पण तुम्ही मात्र पुन्हा तुमच्या संसारामध्ये रममाण होणार आहेत. तुम्ही जो पूर्ण वेळ इथं दिलेला आहे त्याची तुम्हाला आठवण येईल. पण आठवणीच्या माध्यमातून का होईना आपले महाराज, आपली कथा आपण आठवणीत ठेवावं आणि येणाऱ्या पुढच्या वर्षाची वाट पाहत 2025मध्ये आपण अगदी काया वाच्या मनाने, तन मन धनाने, उत्साही वातावरणामध्ये आपण पुनश्च कथा ऐकूया. आणि अशा पद्धतीनं आज 12 ज्योतिर्लिंगातलं सगळ्यात शेवटचं ज्योतिर्लिंग ते म्हणजे कोणतं? घृष्णेशम शिवालय, आहे की नाही. काल आपण ऐकलं कोणतं? वाराणस्यातो विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तू केदारम काल श्रवण केला. आणि आज घृष्णेशम शिवालय, जो वेरूळला घृष्णेश्वर आहे, त्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा महिमा आपण आज या 7व्या दिवसीय पर्व काळामध्ये श्रवण करणार आहोत. श्रवण करण्यासाठी शिवमहापुराण कथेमध्ये भक्त व्हायला सांगितलेलं आहे. भक्त हनुमंतरायांनी प्रभू श्रीरामचंद्राची त्या ठिकाणी सेवा केली. काय होऊन केली? भक्त होऊन, आहे की नाही. दास्यत्व ही पदवी प्राप्त करून घेऊन सेवा भाव अंतकरणामध्ये ठेवून हनुमंतरायांनी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची सेवा केली भक्त होऊन. एक प्रश्न असा आहे, देव अगोदर की भक्त अगोदर? हो, देव अगोदर की भक्त अगोदर? सांगता ये. भक्त अगोदर. वा, बरोबर आहे, भक्त अगोदर. का? मंदिर बांधलेलं आहे, गाभारा आहे, त्याच्यामध्ये देवही स्थापना झालेला आहे. पण जोपर्यंत भक्त जाऊन त्या देवाला जल वाहणार नाही, त्याची सगळी स्वच्छता करणार नाही, त्याला फूल बेल वाहणार नाही, आरती करणार नाही, वस्त्र अर्पण करणार नाही, तोपर्यंत देवाला सुद्धा शोभा येत
नाही. तुम्ही मंदिरात नाही आलो, देव एकटाच बसला की हो बिचारा. काही नैवेद्य नाही, काही पूजा नाही, काही बेल नाही, काय हार नाही, काय फूल नाही, आहे की नाही. आणि म्हणून भक्ताच्या अगोदर, देवाच्या अगोदर पहिला क्रमांक त्या ठिकाणी भक्ताला दिला. तसंच गुरु अगोदर का शिष्य अगोदर? शिष्य अगोदर, आहे की नाही. जसं भक्त अगोदर तसाच शिष्य अगोदर. कारण गुरु मठामध्ये आहेत आणि गुरुला शिष्यच जर नसतील तर गुरुनी काय करायचं. म्हणून भक्त ही पदवी ज्यावेळेस या मनुष्य जीवाला प्राप्त होते त्यावेळेस या मनुष्य जीवनाचं सोनं व्हायला सुरुवात होतं, आहे की नाही. मग भक्त होण्यासाठी आपल्याला ही शिव महापुराण कथा, कीर्तन काया वाचा मनाने त्या ठिकाणी श्रवण करायचं आहे. मग या भक्ताला कितीही सांगून जर हा भक्त परमार्थाकडे वाटचाल करत नाही तर त्या भक्ताला वाळूच्या खड्याची उपमा दिलेली आहे. वाळूच्या खड्याची उपमा त्या ठिकाणी संतांनी दिलेली आहे. ओ वाळू शिजेना दुधात, वाळू शिजेना दुधात, 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 ओ तैसा जाना तो अभक्त, तैसा जाना तो अभक्त, तैसा जाना तो अभक्त, अभक्त वाळू शिजेना दुधा. दुधात, वाळू शिजेना दुधात. नम पार्वती पते शिव हर हर. वाळू शिजेना दुधात, तैसा जाना तो अभक्त. गॅसवरती उकळायला दूध ठेवलेलं आहे आणि त्या दुधामध्ये वाळूचा खडा टाकला, किती दिवसानं शिजेल हो? उद्या, परवा, पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी शिजेल का? संताला म्हणायचं एक आहे, वाळू शिजेना दुधात, वाळू शिजेना दुधात, तैसा जाना तो अभक्त. अभक्त म्हणाले कोणाला? ज्या पद्धतीनं वाळूचा खडा दुधात टाकल्यानंतर शिजणार नाही ना, तसं या कलियुगामध्ये काही भक्त वाळूच्या खड्यासारखे आहेत. त्यांना कितीही परमरहस्याचं ज्ञानामृत पाजवा, त्यांना कितीही शिवकथेचं ज्ञानामृत पाजवा, त्यांना कितीही कीर्तनाचा ज्ञानामृत पाजवा, ते वाळूचा खडाच असतात, शिजणार नाही, शिवभक्तीत भिजणार नाहीत, शिवभक्तीत रममान होणार नाहीत. तैसा जाना तो अभक्त. मग अशा माणसाला अभक्त नावाची उपमा दिली. अभक्त म्हणजे काय हाही प्रश्न आहे. भक्त वेगळे, अभक्त वेगळे. भक्त म्हणजे काय? भक्त, विभक्त आणि अभक्त असे तीन प्रकार पडतात. भक्त म्हणजे काय? देव आणि मी एकरूप होणं. देव माझा, देव माझा, देव माझा, मी देवाचा, मी देवाचा, मी देवाचा, देव माझा
आणि मी देवाचा, ही भावना ज्याच्या अंतकरणामध्ये तो भक्त. विभक्त म्हणजे काय? बास झाला आता देव देव, नको बाबा आता, सोडला देव, सोडला परमार्थ, सोडलं भजन, सोडलं कीर्तन, देवापासून वेगळं होणं याला विभक्त म्हणतात. आणि अभक्त म्हणजे काय? धड भक्तही नाही, धड विभक्त नाही, इधर ना उधर बीच में हादर. मग त्याला भक्तही म्हणता येणार नाही, विभक्तही म्हणता येणार नाही, तो कोण्याच कामाचा नाही. अशा व्यक्तीला संतांनी उपमा दिली वाळूचा खडा. मग कथाश्रवण करण्यासाठी आपल्याला अगोदर भक्त व्हावं लागेल, भक्त. आणि ज्यावेळेस आपण भक्त होऊ, दास्यत्व पत्कारू, नवविधा भक्तीमध्ये दास्य ही एक भक्ती आहे, ती ज्यावेळेस आपण पत्कारू, शरण जायला शिकू, नम्र व्हायला शिकू, सेवा करायला शिकू, त्यावेळेस आपल्याला नक्कीच आपल्या जीवनामध्ये भगवान शिव परमात्म्याचा सहवास हळूहळू प्राप्त होईल. आणि हळूहळू त्या भगवान शिव परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने आपण शिवकृपेचे अधिकारी होऊ. 12 ज्योतिर्लिंगाचा हे शेवटचं ज्योतिर्लिंग घुष्मेश्वर नावाने त्या ठिकाणी स्थापित झालं. भक्त पदवी प्राप्त करून जीवनामध्ये भगवान शिव परमात्म्याची सेवा केली. पहा, देव भोळा आहे, संकटामध्ये धावून देणारा आहे, ज्याच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे, ज्याच्या जीवनामध्ये संतती प्राप्तीचं दुःख दूर करून त्यांना संतती प्राप्तीचं सुख प्राप्त करून घ्यायचं आहे. त्या प्रत्येक भक्तांनी घुष्मेश्वर ज्योतिर्लिंगाचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं पाहिजे. आणि त्या शिव महापुराण कथेचा महिमा वर्णन करत असताना दक्षिण दिशेला, हिमालयाच्या दक्षिण दिशेला देवगिरी नावाचा एक भला मोठा पर्वत आहे. आणि त्या पर्वताजवळच भारद्वाज कुळामध्ये सुधर्मा नावाचा एक विद्वान भक्त राहत होता. आणि त्याची पत्नी सुदेहा, सुधर्मा नावाचा भक्त आहे आणि पत्नी सुदेहा, या 2 दाम्पत्याची कथा या घृष्णेश्वर नावाच्या ज्योतिर्लिंगाशी निगडीत आहे. प्रपंचामध्ये एकही दुःख नाही, काया वाचा मनाने जीवनामध्ये सेवाभाव पत्करलेला आहे. आणि हा सुधर्मा नावाचा जो शिवभक्त आहे ना, जो रात्रंदिवस शिवपूजेमध्ये व्यथित राहायचा. षटकाल धर्मामध्ये, संप्रदायामध्ये 6 वेळा पूजा सांगितलेली आहे. परमरहस्य किती जणांनी ऐकलाय, वाचलाय? हां, परमरहस्यामध्ये ओवी आलेली आहे ना, नेमे षटकाल करावी पूजा. षटकाल म्हणजे किती वेळा? 6 वेळा. म्हणजे सकाळचे 3 प्रहर, रात्रीचे 3 प्रहर. नाही हो महाराज, आमच्याकडे तेवढा वेळ नाही. नाही हो महाराज, आमच्याकडे तेवढा वेळ नाही. मग काय करा म्हणले? 6 वेळा सोडून द्या, कमीत कमी दिवसाचे 3 वेळा तरी करा. नाही हो महाराज, प्रपंचातून आमच्याकडे तेवढाही वेळ नाही, म्हणून सूट दिली, कमीत कमी सकाळ आणि सायंकाळ तरी करा. नाही हो महाराज, तेवढाही वेळ नाही. मग वेळेचं सोनं म्हणून कमीत कमी सकाळी उठल्यानंतर 1 वेळा तरी करा. करतो महाराज. दीक्षा घेतल्यापासून महिनाभर, महिना झाला, लिंग कुठं आहे? खुंटीला अडकवलेला आहे की नाही? खुंटीला अडकवलेला लिंग आपण मेल्यावरच शेवटी खुंटीचा बाहेर निघतो, गळ्यात घालावा लागतो ना, आहे की नाही? कमीत कमी वीरशैव लिंगायत धर्मामध्ये नित्य नेम असावा, 1 वेळा तरी सायंकाळी पूजा करावी. किती वेळ लागतो हो? स्नान केल्यानंतर लिंगावर पाणी घालायचं, विभूती लावायचं, पाया पडायचं, आपल्या कामाला निघायचं. जास्ती काय अट्टहास करायची गरज नाही. आरत्या करावं, हार घालावं, दूध वाहावं, पंचामृत वाहावं, नियम करावा, व्रत करावं नाही. स्नान झाली, देवाऱ्याच्या समोर बसला, ऐकलं ना त्या दिवशी, त्या पद्धतीनं आपण साधी आपल्याला पटेल अशी भोला भाव, देवा मला पाव, अशी आपण नित्यनेमाची त्या ठिकाणी भक्ती करावी. नित्यनेमाचीच भक्ती या ब्राह्मणाच्या, या शिवभक्ताच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी होती. सुधर्मा नावाचा एक शिवभक्त आणि त्याची पत्नी जी आहे ना सुदेहा, हे दोघेही दाम्पत्य शिवभक्तीमध्ये तल्लीन आहेत. अनेक वर्ष, अनेक दिवस भगवान शिव परमात्म्याची शिवलिंग स्थापना करून पूजा करायची. घुष्मेश्वर
या परमपुण्यभूमीमध्ये, आहे की नाही? पूजा करत असताना जीवनामध्ये सगळं काही समाधान प्राप्त झालेलं आहे, पण एक दुःख आहे, विवाह होऊन बरेच दिवस झाले पोटी संतती नव्हती. मग आता देवाकडे काय मागायचंय पहा. भरपूर अशी धन संपदा आहे, घरदार बंगला गाडी आहे, पोटी वंशाला देवा संततीच नसेल तर हे सगळं शून्य आहे, हे सगळं शून्य आहे म्हणतात. लावा. संतती हीच खरी संपत्ती आहे की नाही? आपलं लेकरू त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर त्या शिवाय. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. जीवनामध्ये सगळं काही आपल्याला ऐश्वर्य प्राप्त आहे आणि पोटी संतती नसेल तर दुःख आहे. वंशाला कोणीतरी दिवा राहावा ना. प्रत्येकाला वाटतं एक वंशाला दिवा राहावा. कशासाठी राहावा? 2 एकरची 4 एकर करायला, आहे की नाही? एका घराचे 2 घरं करायला संतांनीही अपेक्षा केली, पण संतांच्या अपेक्षेमध्ये आणि आपल्या अपेक्षेमध्ये फार फरक आहे. संतांनी देवाकडे वंशाला दिवा मागितला. कशासाठी मागितला? की आमच्या मृत्यूनंतर ही शिवभक्ती आमच्या कुळातून, आमच्या वंशातून कुणीतरी आमचाच वंश ही शिवभक्ती पुढे चालवावा. असं किती जणाला वाटतं की आपला धर्म आपल्या लेकरांनी पुढे चालवावा, आपली ही शिवभक्ती, ही शिवसंप्रदाय प्रथा आपल्या लेकरांनी पुढे चालवावे. हा विचार कुणी केला का? दुप्पट करण्यासाठी सगळ्यांना वंशाचा दिवा पाहिजे, संपत्ती सांभाळण्यासाठी पाहिजे, पण त्याच्याबरोबर धर्म सांभाळण्यासाठी सुद्धा आपल्याला वंशाचा दिवा राहावा, अशी सुद्धा आपल्या अंतकरणामध्ये भावना आली पाहिजे. आणि अशी भावना ज्याच्याकडे आहे ना, त्याच्याच जवळ देवाचा निवास त्या ठिकाणी राहतो असं म्हणतात. हा भारद्वाज कुळामधील असणारा हा विद्वान सुधर्मा नावाचा ब्राह्मण शिवभक्त आणि ही सुदेहा धर्मपत्नी त्या घुष्मेश या पवित्र पुण्यभूमीमध्ये शिवलिंगाची पूजा करायची रोज नित्य नियम आहे. पण पोटी संतती नसल्याचं एकच दुःख, रोज महादेवाच्या चरणावर विनंती करायची, महादेवा आता मागावं तरी काय मागावं? जीवनामध्ये सगळं काही समाधान प्राप्त झालेलं आहे, पण आमच्या मृत्यूनंतर तुमच्या शिवलिंगाची पूजा करण्यासाठी, आमच्या वंशासाठी, आमच्या वंशातून एक तरी मुलगा त्या ठिकाणी राहावा, आमच्या वंशातूनच तुमची या ठिकाणी पूजा व्हावी, याचसाठी केला होता अट्टहास. जी रिकामी झोळी आम्ही तुमच्या दरबारामध्ये घेऊन आलो आहोत ना, हे शंभू महादेवा ती झोळी भरून द्या आणि पोटी संतती प्राप्तीचं जे दुःख आहे ना, त्या दुःखातून आमची मुक्तता करा, अशी विनंती ही सुदेहा धर्मपत्नी आणि सुधर्मा शिवभक्त असणारा ब्राह्मण त्या भगवान शिवपरमात्म्याजवळ करू लागले. देवा महादेवा आता मागायचं काहीच नाही, मोह माया यापासून आम्ही दूर झालेलो आहोत, फक्त संतती प्राप्तीचं दुःख
क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस लाईट का, आहे की नाही? जसं जीवनाचा भरोसा नाही तसं लाईटीचा सुद्धा भरोसा नाही, आहे की नाही? तसं या जन्माला आल्यानंतर भगवान शिव परमात्म्याच्या जवळ मागणं केलं, महादेवा झालं का? नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव सर्व काही दिले मजला सुख संसारात, सर्व काही दिले मजला सुख संसारात, काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात, काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात, काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात, काय मागू शंभू देवा तुझ्या मंदिरात, सर्व काही दिले मजला, सर्व काही दिले मजला सुख संसारात, काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात, काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात, काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात, काय मागू शंभू देवा तुझ्या मंदिरात, मोह माया दूर केली नाही मनी लोभ, मोह माया दूर केली नाही मनी लोभ, मोह माया दूर केली नाही मनी लोभ, हाची तुझ्या सेवे मधुनी मिळाला रे लाभ, हाची तुझ्या सेवे मधुनी मिळाला रे लाभ, सर्व काही दिले मजला, सर्व काही दिले मजला सुख संसारात, काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात, काय मागू शंभू देवा तुझ्या मंदिरात, काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात, काय मागू शंभू देवा तुझ्या मंदिरात, बेल फूल नाही जवळी तुझ्या पूजनाला, 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 भक्ती भाव पूजून घे रे वसुदे मनाला, भक्ती भाव पूजून घे रे वसुदे मनाला, सर्व काही दिले मजला, सर्व काही दिले मजला सुख संसारात, काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात, काय मागू शंभूराया तुझ्या मंदिरात, काय मागू शंभू देवा तुझ्या मंदिरात,
भेट तुमची भावी देवा हेच आहे आस, भेट तुमची व्हावी देवा हीच आहे आस. भेट तुमची भावी देवा हीच आहे आस, भेट तुमची व्हावी देवा हीच आहे आस. मागणे हे चरणी तुमच्या व्हावा तुमचा दास, मागणे हे चरणी तुमच्या व्हावा तुमचा दास. सर्व काही दिले मजला, सर्व काही दिले मजला सुख संसारा. काय मागू शंभूराया तुझ्या मंदिरात, काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात. काय मागू शंभो देवा तुझ्या मंदिरात, काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात. नमः पार्वती पते शिव हर हर. हा सुधर्मा नावाचा शिवभक्त आणि ही सुदेहा नावाची धर्मपत्नी भगवान शिव परमात्म्याच्या शिवलिंगाला दंडवत घालून विनंती करू लागले, महादेवा तुमची भेट व्हावी ही आस घेऊन मी या ठिकाणी पूजा करत आहे. पण महादेव हे दयाळू आहेत, कृपाळू आहेत, अनाथांचे नाथ आहेत. सब्र का फल मीठा होता है. महादेवाजवळ थोडासा वेळ लागेल. भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं. वेळ लागेल पण त्या भक्ताचा उद्धार भगवान शिव परमात्मा नक्की करतील. एक हाक मारून सुधर्मा आणि पत्नी सुदेहा आपल्या घराकडे आलेले आहेत. कित्येक वर्ष कित्येक दिवस अंतकरणामध्ये शिवभक्ती ठेवून मनामध्ये एक दुःख आहे संतती प्राप्तीचं. सुधर्माच्या जीवनामध्ये सुदेहा या पत्नीकडून पुत्राची प्राप्ती होत नाही, म्हणून एके दिवशी ही सुदेहा नावाची जी काही धर्मपत्नी आहे ना, ती एकदा शेजारच्या घरामध्ये बसलेली असताना तिथे काही माय मावल्या जमल्या होत्या. मग तिथं असंच एका पूजेची तयारी सुरू होती आणि त्या पूजेच्या तयारीमध्ये काही माय मावल्यांनी या सुदेहाला टाकून बोललं. का? वांज असणाऱ्या स्त्रीला पूजेचा अधिकार मिळणार नाही, वांज असणाऱ्या स्त्रीनं हा संकल्प सोडता येणार नाही, असं तिचा अपमान झाला. आणि तो अपमान तिला सहन झाला नाही, मनातून दुःखी झाली आणि अपमान मनामध्ये घेऊन दुःखी होऊन आपल्या पतीकडे आली आणि घडलेला वृत्तांत सांगितला. आणि आता सुदेहाने निर्णय घेतला, माझ्या जीवनामध्ये माझ्या उदरामध्ये पुत्र प्राप्त व्हावा अशी देवाची मर्जी नाही, म्हणून हा योगायोगच असेल. पण आपल्या कुळाला, आपल्या या शिवभक्ताच्या कुळाला, आपल्या ब्राह्मणत्वाला आपला त्या ठिकाणी वंश पुढे घेऊन जाणारा, शिवभक्ती पुढे घेऊन जाणारा एक तरी पुत्र आपल्या कुळामध्ये राहावा, यासाठी आता तुम्ही दुसरा विवाह करा. माझी जी लहानी बहीण आहे ना, तिचंच नाव घुष्मा होतं. घुष्मा, ही घुष्मा नावाची जी बहीण आहे ना, तिच्याशी तुम्ही विवाह करा आणि तिच्याकडून का होईना शिवकृपेने आपल्याला संतती प्राप्ती होईल, असं त्या ठिकाणी या सुदेहा धर्मपत्नीनं स्वतः आपल्या पतीला बोललेलं आहे. पतीनं विचार केला, नाही नाही हे कसं शक्य आहे. या सुधर्मा ब्राह्मणाने थोडा विचार केला, तुझ्या बहिणीसोबत मी दुसरा विवाह करावा आणि तिच्या उदरामध्ये पुत्र प्राप्त व्हावा, हेही होईल असं सांगता येणार नाही. आपल्या नशिबामध्ये जे कर्म आहेत, आपले जे भोग आहेत, ते आपल्याला भोगावे लागतात. पण सुदेहा ऐकत नव्हती. तिला जे त्या महिलांनी टाकून बोललं होतं, अपमान केला होता, तो अपमान सहन झाला नाही. तिनं हट्ट करून बसली की तुम्ही दुसरा विवाह केलाच पाहिजे. लागलीच सुदेहाच्या हट्टापोटी
घृष्मा नावाच्या मुलीसह पुन्हा या सुधर्मा राजाचा शिवभक्ताचा विवाह संपन्न झाला आणि काही वर्षात काही दिवसात या सुधर्मा राजाला या घृष्माच्या उदरामध्ये पुत्र प्राप्त झाला आणि आनंदाने तो संसार फुलू लागला. पण पाळण्यामध्ये त्या ठिकाणी नामकरण सोहळा त्या ठिकाणी ठेवण्यात आला. पाळण्यामध्ये नाव शिवहार ठेवण्यात आलं आणि अगदी आनंदाने त्या संसाराची वाटचाल सुरू झाली. कौतुक करू लागले. कोणाचं? सुदेहाचं नाही, घृष्मेच्या उदरामध्ये या भारद्वाज कुळामध्ये एक पुत्र रूपाने पुत्र जन्माला आला याचा आनंद व्यक्त करू लागले आणि सगळेजण त्या घृष्मेचंच कौतुक करू लागले. सगळेजण त्या मुलाचं कौतुक करू लागले. सुदेहाला कोणी विचारेना गेलं. तिला दुःख झालं, पण तिनं मनात ठरवलं होतं आपल्या बहिणीच्या का होईना उदरामध्ये आपल्या कुळाला एक त्या ठिकाणी पुत्र प्राप्त झाला याचा आनंद व्यक्त करत पुढे 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 जाऊ लागली. पण मनामध्ये मन स्थिर राहत नाही, मन बदलतं. जी चांगली भावना होती ना त्याचं परिवर्तन वाईटामध्ये व्हायला सुरुवात होतं. काही जण चांगलेच असतात हो, पण संगतीमध्ये गेल्यानंतर वाईट ठरतात. मी वेळोवेळी सांगत असतो हो, इथं लोहाऱ्यात कथेमध्ये एवढं तरी माहिती आहे, बाकीचं काय माहिती नाही आम्हाला, आहे की नाही. या सुदेहा नावाच्या पत्नीनं आपला पती सुधर्मा राजाला विनंती केली की तुम्ही या ठिकाणी आपल्या कुळाच्या उद्धारासाठी त्या ठिकाणी आपण एक पुत्र प्राप्तीचं वरदान प्राप्त करून घेण्यासाठी विवाह केला. विवाह करा. आणि घृष्मा नावाच्या बहिणीसह विवाह संपन्न झाला आणि पुत्र प्राप्ती झाली. पाळण्यामध्ये नाव ठेवण्यात आलं शिवहार. आणि आनंदाने वाटचाल करत असताना आता सगळेजण त्या घृष्मेचं कौतुक करू लागले, सगळेजण या मुलाचं कौतुक करू लागले. सुदेहा मात्र बाजूला थांबली. तिला कोणी बोले ना गेलं. बघता 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 हा शिवहार नावाचा मुलगा लहानाचा मोठा झाला आणि वयात आला. वयात आल्यानंतर त्याचा विवाहही संपन्न झाला. विवाह झाल्यानंतर विवाहामध्ये सुद्धा सुदेहाला कन्यादानाचा मान मिळाला नाही. पहिल्या पत्नीला जिथे जिथे त्या ठिकाणी मान घ्यायची वेळ येईल तिथे तिथे या घृष्मा नावाच्याच पत्नीला मोठा मान मिळाला. मग याच्यामध्ये आता या सुदेहाला दुःख झालं आणि जी भावना होती ना ती क्रूर झाली. भावना बदलली आणि तिनं ठरवलं याच जन्माला आलेल्या मुलामुळं माझं सगळं अस्तित्व संपलं. या मुलाला मी आता जिवंत ठेवणार नाही, कारण या मुलामुळंच मला मान मिळत नाही, या मुलामुळंच माझं अस्तित्व संपलं. मना कोणी विचारत नाही, बोलत नाही, म्हणून या मुलाला मारण्याचा डाव ठरला. आणि एके दिवशी हा शिवहार नावाचा मुलगा पत्नीसोबत झोपलेला असताना या सुदेहानं हातामध्ये धारधार शस्त्र घेऊन घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या शस्त्राने त्या शिवहार आपल्या कुळामध्ये जन्माला आलेल्या मुलाचा त्या ठिकाणी त्या शस्त्राने वार करून त्याचा वध केला. त्याच्या शरीराचे तुकडे केले आणि ते तुकडे आणून बाहेर बाजूला अंगणामध्ये टाकून दिले. सकाळी उठल्यानंतर त्याची पत्नी पाहते तरी काय आपला पती शेजारी नाही तर हाडा मांसाचा डोंगर पसरलेला आहे. ती धावत आली. शोक कळा तिला त्या ठिकाणी झाल्या. दुःख व्यक्त करू लागली, रडू लागली, इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा त्या ठिकाणी तिला कळालं आणि तिच्या त्या ठिकाणी सासूलाही कळालं, म्हणजे घृष्मा नावाच्या पत्नीलाही कळालं की आपल्याच कुळातील आपल्याच बहिणीने या ठिकाणी आपल्या या मुलाचा वध केला असं त्या ठिकाणी त्या घृष्मेला ही गोष्ट कळाली. सुदेहनं हे कृत्य केलेलं आहे. सुदेहा नावाच्या धर्मपत्नीनं तिच्या सावत्र का होईना, तो मुलगाच होता ना, त्या सावत्र मुलाचा वध केला असं त्या ठिकाणी त्या सर्व परिवाराला कळाल्याबरोबर घृष्मेला अतिशय दुःख झालं. या पापातून आपली बहीण मुक्त व्हावी, घृष्मेची भावना अशी क्रूर नव्हती. आपली बहीण या पापातून मुक्त व्हावी यासाठी घृष्मा ही धर्मपत्नी आपला पती सुधर्मा राजाला घेऊन या ज्या ठिकाणी हे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग स्थापित झालं ना
त्या भूमीवरती येऊन एका शिवलिंगाची स्थापना करून भगवान शिवलिंगाची आराधना करू लागली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आराधनेमध्ये भगवान शिव परमात्म्याची भेट व्हावी ही आस आहे. कित्येक दिवसांनी भगवान शिव परमात्म्याला घुष्मेनी मारलेली हाक भगवान शिव परमात्म्यांनी मान्य केली आणि शिवलिंगातून भगवान शिव परमात्म्यांनी दर्शन दिलं. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव, हर हर महादेव. भगवान शिव परमात्म्यांनी घुष्मेला आशीर्वाद दिला आणि तू केलेली भक्ती अतिशय प्रिय आहे. कारण तू भक्ती कोणासाठी करते आहेस? तुझ्या बहिणीनं केलेल्या मोठ्या पापातून तिला त्या ठिकाणी सुटका व्हावी अशी भावना येते का? बहिणीचं चांगलं व्हावं, भावाचं चांगलं व्हावं येत नाही. सगळं माझं मला मिळावं ही भावना येते. आणि त्यासाठी भगवान शिव परमात्मा प्रसन्न झाले आणि भगवान शिव परमात्म्यांनी सांगितलं तुला काय वर हवा आहे. घुष्माने महादेवाचरणी पहिलं मागणं मागितलं, महादेवा माझी जी बहीण आहे सुदेहा, या बहिणीकडून जे मोठं पाप घडलेलं आहे ना, पहिलं तर तिला त्या पापातून मुक्तता करा, तिला सुटका करा आणि तिला कोणतीही शिक्षा देऊ नका. तथास्तु. भोळाय तो देव मागणं मागितलेलं इच्छा पूर्ण करतो. दुसरं वरदान मागितलं, पुन्हा असणारा माझा मुलगा आमच्या वंशामध्ये परत मिळावा यासाठी आशीर्वाद द्या. तथास्तु. पुन्हा त्या ठिकाणी त्या पुत्राची प्राप्ती भगवान शिव परमात्म्यांनी करून दिली. आता तिसरं वरदान मागितलं. तिसरं वरदान त्या ठिकाणी होतं, तुम्ही याच शिवलिंगामध्ये याच भूमीवरती सतत सतत मला दर्शन रूपामध्ये प्राप्त व्हावं यासाठी या शिवलिंगामध्ये तुम्ही स्थापित व्हावं अशी तिसरी विनंती केल्यावर भगवान शिव परमात्म्याला हे 12वं ज्योतिर्लिंग स्थापित करायचं होतं. त्यासाठी कृष्णेश्वर या नावाने या शिवभक्तांच्या हट्टापोटी त्या शिवलिंगामध्ये भगवान शिव परमात्म्यांनी 12वं ज्योतिर्लिंग स्थापित केलं. तेच ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर भगवान की जय. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. दुःखातून मुक्तता मिळवण्यासाठी, आनंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यावं आणि त्या दर्शनाने आपल्याही जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती होते. अशा या 12व्या क्रमांकाच्या ज्योतिर्लिंगाचा महिमा कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग या नावाने त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. या 12 ज्योतिर्लिंगाची माहिती आपण जशा प्रकारे मला माझ्या बुद्धीला जमेल, माझ्या बुद्धीला पटेल अशा पद्धतीनं मी आपल्यासमोर या 12 ज्योतिर्लिंगाचा महिमा वर्णन करून सांगितलेला आहे. आपण पहिल्या दिवसापासून ते या 7व्या दिवसापर्यंत 12 ज्योतिर्लिंगाचं अगदी सखोल असं ज्ञान बुद्धीला पटेल अशा पद्धतीनं श्रवण करीत आलेलो आहोत. या 12 ज्योतिर्लिंगाची ठिकाणेही आपण श्रवण करत आलेलो आहोत. पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ ज्योतिर्लिंग हे गुजरात सौराष्ट्रमध्ये स्थापित झालेलं आहे. दुसरं ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन हे श्रीशैल्य आंध्र प्रदेश या ठिकाणी स्थापित झालेलं आहे. तिसरं ज्योतिर्लिंग महांकाळ उज्जैन मध्य प्रदेशमध्ये स्थापित झालेलं आहे. चौथं ज्योतिर्लिंग ओंकार ममलेश्वर हे ओंकार मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी स्थापित झालेलं आहे. 5वं ज्योतिर्लिंग केदारेश्वर केदारनाथ हे उत्तराखंडमध्ये स्थापित झालेलं आहे. 6वं ज्योतिर्लिंग भीमाशंकर हे डाकिनी क्षेत्र खेड पुणे महाराष्ट्र या ठिकाणी स्थापित झालेलं आहे. 7वं ज्योतिर्लिंग विश्वेश्वर वाराणसी उत्तर प्रदेश काशी या ठिकाणी स्थापित झालेलं आहे. 8वं ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर नाशिक जवळ महाराष्ट्र या ठिकाणी स्थापित झालेलं आहे. 9वं ज्योतिर्लिंग वैद्यनाथ हिमालयाच्या दक्षिण बाजूला उपलिंग वैजनाथ परळी बीड महाराष्ट्र या ठिकाणी स्थापित झालेलं आहे. 10वं ज्योतिर्लिंग नागेश नागनाथ दारुका वनामध्ये गुजरात प्रांतामध्ये द्वारका या ठिकाणी स्थापित झालेलं आहे. 11वं ज्योतिर्लिंग रामेश्वर सेतुबंध कन्याकुमारी जवळ तामिळनाडू या राज्यामध्ये स्थापित झालेलं आहे. कृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कृष्णेश वेरूळ संभाजीनगर महाराष्ट्र या ठिकाणी स्थापित झालेलं आहे. या 12 ज्योतिर्लिंगापैकी 4 ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी स्थापित झालेले आहेत. या सर्व ज्योतिर्लिंगाचा महिमा आपण या 7 दिवसाच्या माध्यमातून श्रवण केलेला आहे.
या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने मनुष्य सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदेचा अधिकारी प्राप्ती होतो. अशा प्रकारे या ज्योतिर्लिंगाचा महिमा सांगून राहिलेले 2 जगद्गुरू हे आपण अगदी 10 मिनिटांमध्ये संपन्न करणार आहोत. राहिलेले 2 जगद्गुरू आपण कालपर्यंत भगवान शिवाच्या 3 मुखापर्यंत अघोर मुखापर्यंत म्हणजे केदार जगद्गुरूपर्यंत आपण आलेलो आहोत. 4थं जगद्गुरू आणि 4थं पीठ तत्पुरुष मुखापासून धेनुकर्ण नावाचे गण उत्पन्न झाले. हे श्रीशैल्य जगद्गुरू गोत्र वृषभ आहे आणि हे श्रीशैल्य पीठ आंध्र प्रदेश येथे श्रीशैल्य या क्षेत्रामध्ये शिवलिंगातून धेनुकर्ण गणांचा अवतार त्या ठिकाणी स्थापित झालेला आहे. 4 युगामध्ये त्यांचे नामकरण आणि त्यांचा अवतार आपण पाहणार आहोत. कृतायुगामध्ये श्रीशैल्य जगद्गुरू चतुरक्षर शिवाचार्य नावाने प्रसिद्ध झाले. त्रेतायुगामध्ये श्रीशैल्य जगद्गुरू चतुर्वक्त्र शिवाचार्य नावाने प्रसिद्ध झाले. द्वापार युगामध्ये धेनुकर्ण शिवाचार्य या नावाने प्रसिद्ध झाले. कलियुगामध्ये पंडिताराध्य शिवाचार्य या नावाने श्रीशैल्य जगद्गुरू प्रसिद्ध झाले आणि त्यांचे कार्य कृतायुगामध्ये श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे पीठ सूर्यसिंहासनाधीश्वर सर्वज्ञात गोत्र वृषभ नग्रोथ दंड कंथा धवलवर्ण या नावाने श्रीशैल्य पीठ स्थापित झालेलं आहे. कृतायुगामधील कार्य ब्रह्मादी देवांना पंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला. त्रेतायुगातील कार्य आचार्य रूपाने गंधर्व ऋषींना लिंगधारणा करून सूर्यासारखा प्रकाश निर्माण त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त करून दिला. द्वापार युगामध्ये सानंद मुनींना मुक्तागुच्छ सूत्राचा उपदेश करून शिवभक्तीचं ज्ञान त्यांना दिलं आणि कलियुगामध्ये याच श्रीशैल्य जगद्गुरूंनी सर्व जनांचा उद्धार केला आणि शिवभक्तीचा प्रचार त्या ठिकाणी केलेला आहे. अशा या 4थ्या जगद्गुरूंचा महिमा या ठिकाणी सांगितलेला आहे. भगवान शिव परमात्म्याचं 5वं मुख ते म्हणजे ईशान्य मुख. ईशान्य मुखापासून विश्वकर्ण नावाचे गण उत्पन्न झाले आणि जगद्गुरू काशी या नावाने प्रसिद्ध झाले. गोत्र स्कंद आहे आणि त्याची माहिती घेत असताना काशी येथे आनंद कानन शिवक्षेत्रामध्ये विश्वेश्वर लिंगातून विश्वकर्ण गणांचा अवतार झाला आणि त्यांचे 4 युगातील अवतार कृतायुगामध्ये पंचाक्षर शिवाचार्य, त्रेतायुगामध्ये पंचवक्त्र शिवाचार्य, द्वापार युगामध्ये विश्वकर्ण शिवाचार्य आणि कलियुगामध्ये विश्वाराध्य शिवाचार्य. काशी क्षेत्रामध्ये पीठ ज्ञानसिंहासनाधीश्वर नामामध्ये श्रेष्ठ गोत्रस्कंद बिल्वदंड कंथा पितवर्ण या नावाने काशी विश्वनाथ पीठ स्थापन झालेलं आहे. कार्य आहेत कृतायुगामध्ये ब्रह्मा विष्णू देवांना नीलरत्नांची लिंग धारणा करून मंत्र उपदेश करून मोक्ष मार्ग दाखवला. त्रेतायुगामध्ये ऋषी मुनींना यक्ष गंधर्व किन्नरांना रत्नलिंग देऊन महामंत्राचा उपदेश केला. द्वापार युगामध्ये महर्षी दुर्वासांना पंचवर्ण महासूत्राचा उपदेश केला. कलियुगामध्ये सर्व मानवांना जन्म हा अखेरचा हा ग्रंथ लिहून काशी जगद्गुरूंनी शिवभक्तीचा प्रचार केला आणि ज्ञान प्राप्त करून देऊन आपल्या या शिवभक्तांना जागवलं. अशा या पंचपीठाचा महिमा कोणत्या युगामध्ये कोणतं कार्य कोणत्या युगामध्ये कोणत्या नावाने प्रसिद्ध झाले असं आपण अगदी सखोल असं ज्ञान कमी वेळामध्ये आपल्या समोर ठेवलेलं आहे. या 12 ज्योतिर्लिंग व अष्टावरण शिवमहापुराण कथेला या 7 दिवसामध्ये अगदी आगळं वेगळं रूप आलं आणि या 7 दिवसाच्या केलेल्या शिवकथेला या मंगलमय प्रसंगी थांबवत असताना या शिवमहापुराण कथेला भगवान शिव परमात्म्याच्या चरणी समर्पित करत असताना ही शिवभक्ती करत असताना हा परमार्थ करत असताना भजन कीर्तन करत असताना लोक बोलतात. लोक चांगलंही बोलतात वाईटही बोलतात. काही जणांना प्रश्न असतो भजन करणं कथा ऐकणं कीर्तन करणं कीर्तन ऐकणं भजन तबला हार्मोनियम गायन हे सगळं करणं मोकळ्या लोकांचं काम आहे. ज्यांना कामधंदा
नाही त्याचं काम आहे असं काही जणांचं म्हणणं असतं. पण कान उघडे ठेवून ऐका, हळूच कान उघडे ठेवून ऐका. भजन करणं, कथा ऐकणं, कीर्तन ऐकणं, प्रवचन ऐकणं, गायन करणं, तबला वाजवणं हे मोकळ्या लोकाचं काम नाही, तर त्याला जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मोकळं व्हायचं आहे ना, त्याचं काम आहे हे सगळं करणं. म्हणून जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मोकळं होण्यासाठी केलेला हा अट्टहास आहे. लोक लाजेवरी सोडियले पाणी, नाचू या कीर्तनी. लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. लोक भजन केलं तरीही चांगलं म्हणणार नाहीत, भजन नाही केलं तरीही चांगलं म्हणणार नाहीत. लोक आपण चांगलं वागलं तरीही चांगलं म्हणणार नाहीत, वाईट वागलं तरीही चांगलं म्हणणार नाहीत. लोकांचं कसं असतं, लोक दोन्हीकडून तबला वाजवतात. जसं तबला दोन्हीकडून वाजतो ना, तसं लोकांची भाषासुद्धा दोन्हीकडून असते. कान उघडे ठेवून ऐका. जाता जाता लोक कसे असतात, लोक दोन्हीकडून बोलतात. आपल्याला काय करायचं हे आपण ठरवा. ऐका, पैसा असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात, पैसा बऱ्याचपैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात. सगळ्यांशी मन मोकळेपणानं बोललो तर बकबक करतो म्हणतात, कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो असं म्हणतात. भरपूर दान धर्म केला तर 2 नंबर पैसेवाला म्हणतात, दान धर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात. नोकरी केली तर याला दुसरा पर्याय नव्हता म्हणतात, नोकरी नाही केली तर मायबापाच्या जीवावर खातो म्हणतात. लग्न लवकर नाही केलं तर याला मुलगी कोण देत नाही म्हणतात, लग्न लवकर केलं तर पोरग बिघडलं होतं म्हणतात. गोऱ्या मुलीसोबत लग्न केलं तर मुलीत काहीतरी दोष म्हणतात, सावळ्या मुलीसोबत लग्न केलं तर याला भेटत नव्हती म्हणून केली म्हणतात. दिवस मावळायला चावडीत गप्पा मारत बसलं तर रिकाम टेकडा म्हणतात, आणि घरी बसून राहिलं तर घर बशा म्हणतात. अभ्यास करत बसला तर शिकून कुठं दिवा लावणार म्हणतात, क्रिकेट खेळायला गेलं तर नुसत्या फळ्या आपटत हिंडतो म्हणतात. भजनाला गेलं तर मोकळं आहे, याला काय कामधंदा नाही म्हणतात, भजनाला नाही गेलं तर हा नास्तिक आहे असं म्हणतात. कथा कीर्तन करू लागलो तर फुकटचं नारळ दक्षिणा येते म्हणून करू लागला म्हणतात. कथा कीर्तन बंद केलं तर काहीतरी गोंधळ केला असणार असं म्हणतात. अन्नदान केलं तर कुठं भारी केलं, रेशनचंच खाऊ घातलं म्हणतात. अन्नदान नाही केलं तर त्यालाच पुरत नाही, तो दुसऱ्याला कुठं खाऊ घालणार म्हणतात. बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात, बायकोचं नाही ऐकलं तर बाहेर काहीतरी भानगड आहे म्हणतात. खाऊन पिऊन तब्येत चांगली केली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात. तब्येत कमी केली, रनिंग केली, जिम लावली, तब्येत कमी केली तर याला काहीतरी आजार झाला असणार असं म्हणतात. सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही कामधंदा नाही म्हणतात. कार्यक्रमांना नाही गेलं तर याला माणुसकी नाही म्हणतात. समाजासाठी काही केलं तर याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ आहे असं म्हणतात. समाजासाठी काही नाही केलं तर हा काय कामाचा नाही म्हणतात. लोकांचं असंच आहे, लोक चालणारीला चालू देत नाहीत, नांदणारीला नांदू देत नाहीत. लोक नांदणारीला नांदू देत नाहीत, जाणारीला जाऊ देत नाहीत. लोकांचं असंच आहे, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. जीवन तुमचं आहे, आनंदाने आणि ते मनसोक्त जगा, आहे की नाही. का दुसऱ्याच्या मनासारखं जगायचं. भगवंतानी तुम्हाला हा देह दिला, स्त्री असो पुरुष असो, सतत हसत राहा आणि आनंदाने सत्य मार्गावरती वाटचाल करा. स्त्री आणि पुरुषाला समान न्याय आहे. फक्त पुरुषांनीच फिरायला जावं, फक्त पुरुषांनीच हवं ते करावं, हवं ते नेसावं, हवं तो हट्ट पूर्ण करावा नाही. स्त्री आणि पुरुष दोघेही समान आहेत, फक्त मार्ग चुकता कामा नये. सत्य मार्गावर सत्यवाणीने आपण आपल्या परमार्थामध्ये, आपल्या कुळामध्ये, आपल्या कुळाचं नाव लौकिक करण्यासाठी निंदा वंदा आमचा शिवनामाचा धंदा म्हणून आपण आपलं कार्य करत राहावं. शेवटी लोक कसंही वागलं तरी लोक बोलतात, एवढंच या ठिकाणी सांगून आता एक निरोप आहे. तो निरोप म्हणजे
आतापर्यंत तुम्ही 7 दिवस कथा श्रवण करत आलात. आई वडिलांची सेवा करा, समाजसेवा करा, धर्मसेवा करा, देशसेवा करा, मिळेल ती सेवा करा. चांगल्या मार्गावरती, चांगल्या सत्य मार्गावरती त्या ठिकाणी राहा. कोण म्हणतं सतयुगामध्ये कलियुग येत नाही? कलियुगामध्ये सतयुग आणण्यासाठी सुरुवात आपल्यापासून करा. वाणीनं सत्य बोला, मार्ग सत्याचा धरा, घरामध्ये चांगल्याच वाणीने त्या ठिकाणी वाटचाल करा. सतयुग यायला वेळ लागणार नाही. म्हणून जाता जाता सर्वांना या ठिकाणी शिवशरणार्थ घालून आपण या शिवमहापुराण कथेची सत्काररूपी सांगता करून या शिवमहापुराण कथेची सांगता करणार आहोत. हो आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा. हो आमुचा शिव शरणात घ्यावा, आमुचा शिव शरणात घ्यावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. शिव शरणात घ्यावा, आमुचा शिव शरणात घ्यावा, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा. हो आजवर होतो तुमच्या गावी, आजवर होतो तुमच्या गावी, आता थोडी कृपा असू द्यावी, आता थोडे कृपा सुधावे, शिवदास म्हणे भेटी, शिवदास म्हणे भेटी, पुन्हा भेटी योगा योगे, आ आ आ आम्ही जातो अमोच्या गावा अमोचा शिवशरणार्थ घ्यावा। 9 वर्षापासून अगदी कुमार सागर महाराजांवरती विशिष्ट प्रेम करत असलेले अक्का महादेवी महिला भजनी मंडळाची सर्व महिला मातावृंद यांनी गेल्या 9 वर्षापासून या ठिकाणी एकच कथाकार एक निष्ठा भक्ती आपल्या जीवनामध्ये अवलोकन करून घेऊन
माझ्यासह या लोहारा नगरीचाही उद्धार या शिवभक्तीच्या माध्यमातून केला. अक्का महादेवीच्या महिला मजनी मंडळांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. भगवान शिवपरमात्म्याला मागणं एकच आहे, त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून दे, सुख शांती समाधान प्राप्ती करून दे, संसारामध्ये त्यांना कशाचीही कमतरता पडू देऊ नको अशी शिवचरणी प्रार्थना करून पुनश्च एकदा त्यांनी मला या ठिकाणी शिवकथा सांगण्यासाठी संधी दिली. शिवभक्तपरायण मार्गदर्शक नागप्पा माधवराव वकील यांनी सुद्धा गुरुचा शब्द लेकराप्रमाणे आपल्या अंतकरणामध्ये घेऊन सप्ताहाचं नियोजन केलं. शिवभक्तपरायण शिवशंकरांना, चन्नबसप्पा जट्टे, शिवभक्तपरायण दत्तात्रय बाबूराव बिराजदार, शिवभक्तपरायण माणिक शेट्ट्याप्पा, शिवभक्तपरायण राजू जट्टे, बापू जट्टे, शिवभक्तपरायण माहेश्वर मूर्ती विठूस्वामी, बलूस्वामी, दयानंद स्वामी, राजू स्वामी यासह बंडू वैराकर यासह उपस्थित पालखी गुरुजी, समस्त शिवभक्त मंडळी, ग्रामस्थ मंडळी यांनी सुद्धा अगदी सहकार्याच्या भावनेतून हरी लोखंडे असतील, तरुण युवक मंडळी असतील, सहकार्याच्या भावनातून या ठिकाणी सेवा दिलेली आहे आणि त्यांनीही मला या ठिकाणी या शिवकथा सांगण्यासाठी योग्य समजलं. त्यांचंही शतशः या ठिकाणी ऋण आभार व्यक्त करतो. आणि या शिवमहापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली शिवमहापुराण कथा भगवान शिवपरमात्म्याच्या चरणी समर्पित करत असताना आज ज्या संकल्पपूर्ती शिवमहापुराण कथेची सांगता करत असताना ज्या माहेश्वर कुळामध्ये आता त्यांनी मला आजपर्यंत त्यांचा कोणता संकल्प पूर्ण झालेला आहे हे मात्र सांगितलं नाही, पण त्यांच्या जीवनामधील जो संकल्प होता तो संकल्प पूर्ण झाला. शिवकृपेने गुपित संकल्प घेऊन त्यांनी या 7 दिवसाची शिवकथा व गायक वादकांचा खर्च स्वतःच्या जीवनामध्ये उचलला आणि या संकल्पपूर्त शिवमहापुराण कथेची दक्षिणा आहेर गुरुचरणी समर्पित केलेला आहे. आणि तो आहेर या ठिकाणी अशा पद्धतीचा आहे. आता त्यांना कशा प्रकारचा संकल्प पूर्ण झाला भगवान शिव आणि त्यांना माहिती आहे, पण त्यांनी जी काही दक्षिणा बोललेली होती ती दक्षिणा या ठिकाणी दक्षिणा रूपामध्ये आणि सुवर्णदानाच्या रूपामध्ये मिळून 51,000 रुपये या ठिकाणी गुरुचरणी त्यांनी दक्षिणा समर्पित केलेली आहे. टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. त्यामध्ये त्यांनी आज सहपत्नी, सहदाम्पत्य, सहपरिवार मिळून कुमारसागर महाराज लोहारेकर यांना भर आहेर समर्पित करून 5 ग्राम सुवर्ण अंगठी घालून उर्वरित राहिलेली 21,000 रुपये दक्षिणा समर्पित करून दोन्ही मिळून 51,000 रुपये गुरुचरणी त्यांचा संकल्प जाहीररित्या समर्पित केलेला आहे. पुनश्च एकदा भगवान शिवपरमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. राजू महाराज, धर्मपत्नी व त्यांच्या परिवारांना सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो आणि त्यांच्या जीवनामध्ये मंगल कार्य अशाच प्रकारे घडत राहावो. आणि त्यांनी कुमारसागर महाराजांबरोबर आपली जी गायक वादक टीम आहे, स्वर शिवाणी संगीत संच परिवार, या संपूर्ण गायक वादक टीमला सुद्धा या ठिकाणी भर आहेर करून आज सन्मानित करणार आहेत. पुनश्च एकदा आपण त्यांचं या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि या ठिकाणी सत्काराच्या अगोदर एक सूचना आहे. उद्या आपल्या सप्ताहाची सांगता आहे. सकाळी ठीक 10 वाजता महाप्रसादाचं कीर्तन सुरू होईल. 12 वाजेपर्यंत महाप्रसादाचं कीर्तन या ठिकाणी चालणार आहे. 11:30पर्यंत आपल्या लोहारा उमरगा विधानसभाचे आमदार माननीय ज्ञानराजजी चौगुले साहेब आणि सोबत अनेक मान्यवर या ठिकाणी येणार आहेत आणि एक आनंदाची घोषणा घेऊन त्या ठिकाणी येणार आहेत. त्याची पूर्वसूचना सूत्रसंचालन शिवभक्तपरायण नागप्पा माधवराव वकील हे उद्याला नियोजित वेळेमध्ये आपलं पूर्ण मनोगत आणि सूत्रसंचालन करतील. या सर्व कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. आणि हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर शेवटला महाप्रसाद होणार आहे भोजनरूपी. तो महाप्रसाद सामुदायिक आहे. सर्वांनी त्या महाप्रसादाचाही लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनामध्ये शिवकृपा प्राप्त करून घ्यावी एवढंच या ठिकाणी सांगून शिवभक्तपरायण सौ चंद्रलेखा
श्री राजू बसया स्वामी महाराजांना नम्रपूर्वक विनंती करतो की आपण सहपरिवार सहपत्नी स्टेजवरती येऊन आपण जे गुरुचरणी 5 ग्राम सुवर्ण अंगठी आणि 21,000 दक्षिणा या ठिकाणी समर्पित करणार आहोत, तो आहेर आपण या ठिकाणी समर्पित करावा। सर्वांनी टाळ्या वाजवून त्या ठिकाणी स्वागत करावं। चला लवकर। हॅलो हॅलो हर हर शिव महापुराण भगवान की जय। आरती करू शंभु देवा देवाधिदेव महादेवा। 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 ओ जल भस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला। पाहुणे ऐसी भोळी भक्ती मनी शंभु देव हसला। भक्ता तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा। आरती जय भोले। आरती करू शंभु देवा देवाधिदेव महादेवा। ओ धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला। पाहुणी ऐसी गोड भक्ती मनी शंभु संतोषला। दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा। आरती करू शंभु देवा जय भोले। महादेवा। आरती करू शंभु देवा देवाधिदेव महादेवा। शंख डमरू
डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू जय भोले कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्म शान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहम् उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गं महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामिष्टलिङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं हरः ॐ यज्ञेन यज्ञमय जन्त देवाः स्थानि धर्माणि प्रथमानस्जनं तेहनाकं महिमान सजन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिवो गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः इति मन्त्रपुष्पाञ्जलि समर्पयामि जय मङ्गलं जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव